हिंदू धर्मियांचा पवित्र सण आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा मोहरम सण एकाच दिवशी साजरे होत असताना हा निसर्गानंच सर्व धर्म समभावाचा संकेत दिला आहे। याचाच प्रत्यय दौलावडगाव येथे मोहरम सणाच्या निमित्तानं अनुभवायला मिळाला। मोहरम सणानिमित्त आयोजित ताजिया मिरवणुकीत सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या एकोप्यानं उत्सव साजरा करताना पाहायला मिळाले। मोठ्या जल्लोषात दौलावडगाव येथे ताजिया मिरवणूक संपन्न झाली। यावेळी भाविकांना सामाजिक कार्यकर्ते मोईन खान यांच्या वतीनं शरबतचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी सर्व धर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेजवार्ता प्रतिनिधी शेख कासम, दौलावडगाव, आष्टी।
आषाढी एकादश आणि मोहरम हे सण एकत्रच साजरे होत आहे. हिंदू आषाढी एकादश साजरा करत आहे आणि मुस्लिम समाज मोहरमचे 10 तारीख आज साजरा करत आहे. याबद्दल दौलडगावचे जे विद्यमान सरपंच आहेत श्री भरत आबा जाधव, पाहूया आपले काय म्हणतात या सणाबद्दल थोडक्यात. आज आषाढी एकादश आणि मोहरम हे सण दोन्ही उत्सव एकत्र आलेले आहेत. हे उत्सव येण्याचं कारण निसर्गाचं असं असू शकतं की असं पण निसर्गाचा एक संकेत असेल की कोरोनाची महामारी आल्यापासून हा सण उत्सव बरेचसे उत्सव हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे एकत्र आलेले आहेत. की निसर्गाचा असं काही एक संकेत आहे की नाही का दोन्ही धर्मियांनी तुम्ही एकत्र गुण्या गोविंदाने नांदावं. तसं पाहिलं तर आमच्या गावामध्ये दौलडगाव या गावामध्ये असे उत्सव असतील नसतील पण आमच्या दोन्ही धर्मी एकत्र कोणताही उत्सव असतील, दौलडगावचा सप्ताह असेल, यात्रा असेल, गणपती उत्सव असतील, हे सर्व एकत्र केले जातात. आणि आज मुस्लिम धर्मियांनी पण 3 दिवसाचे उपवास केले आहेत. हिंदू धर्मियांनी पण नाही का आषाढी एकादशीचा उपवास केलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आज एकादशीची खिचडी केली आहे तर मुस्लिम धर्मियांनी खिचडा केला आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही धर्मियांनी गुण्या गोविंदांनी एकत्र राहून आणि एकत्र येऊन सण उत्सव साजरे करावेत असे निसर्गाचं संकेत आहेत. नक्कीच आज आपण पाहत आहे दौलडगावमध्ये हिंदू मुस्लिम समाज हा एकत्र येऊन मोहरम उत्सव साजरा करत आहे आणि हा नक्कीच निसर्गाचा एक मोठा संकेत आहे आणि याचा आदर्श इतर गावांनी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आजीनाथ खोसले या सणाबद्दल काय म्हणतात. आज सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांना, हिंदूंना आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांना मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा देतो. राज्यातील चाललेल्या राजकारणाप्रमाणे आणि समाजाचं होत असलेलं ध्रुवीकरण याचा आमच्या गावावर कुठलाही परिणाम होत नाही. पिढ्यानपिढे आमचे गाव हे सर्व सण एकत्र मिळून साजरा करतात. पुन्हा एकदा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माजी सभापती श्री शिवाजी सुरवशे हे पण एक या कार्यक्रमाला एक प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत. त्यांचेही 2 शब्द आपण जाणून घ्या सणाबद्दल. सर, आपण काय सांगाल आज दौलडगावमध्ये जे मोहरम आणि आषाढी एकादशी उत्सव पाहिला याबद्दल आपले 2 शब्द आपण काय आपल्याला कसं वाटतंय. आज आपल्या दौलडगावमध्ये मोहरम सणाच्या निमित्ताने आणि आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळं अतिशय आनंद झाला आणि माझ्या कुटुंबियामध्ये आणि माझ्या गावामध्ये हा सण खऱ्या अर्थाने मोहरम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत होता. पण व्यवसायाच्या निमित्ताने काही समाज बांधव विविध शहरामध्ये गेल्यामुळं तो सणाची परंपरा, मोहरमची परंपरा आमच्या गावामध्ये खंडित झालेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये नवसाचे ताबूत आम्ही बसवत होतो आणि तिथं त्या दिवशी आम्ही ज्या पद्धतीने गावाला जेवण वगैरे द्यायचा, मुस्लिम समाजाला द्यायचं, त्या ठिकाणी आम्ही करत होतो. आज मला अतिशय आनंद या गावामध्ये होतोय. सगळे धर्म, सगळ्या जातीपाती विसरून आज हे दोन्हीही समाज, हिंदू मुस्लिम समाज एका दिलाने, एका विचाराने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले. या गावातील सगळे कार्यकर्ते, नेते सगळे या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. आणि आज मला पण हा सणाच्या निमित्ताने रोजा आहे. माझ्या आजीपासून, आजोबापासून, आज आता भाऊ गेले, त्यांच्या निधनानंतर हे कार्यक्रम मी आणि माझी पत्नी आमच्या दोघांकडे असल्यामुळं 3 दिवसाचा उपवास आज खऱ्या अर्थाने आम्हाला पण आहे. म्हणून मला अतिशय आनंद झाला आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या कार्यक्रमाला तुमच्या गावामध्ये एक 5 किलोचे रोट प्रत्येक वेळेस घेऊन येत जाईल आणि मला तो माझ्या कुटुंबियाचा आनंद मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी साजरा करता येईल. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ह्या दोन्ही सणाच्या निमित्ताने या ठिकाणी थांबतो. एकादशी निमित्त मी विसरलो, मी माफी मागतो. माझ्या मुस्लिम धर्मियांतर्फे एकादशीच्या लाख शुभेच्छा, पांडुरंगाच्या कोटी शुभेच्छा. धन्यवाद. दौलडगावमध्ये मार्केट कमिटीचे संचालक श्री मुरलीधर फसले. हिंदू मुस्लिम सार्वजनिक
उत्सव साजरा करतात. आनंदाची बातमी नेहमी असते. सर्व मिळून इथं उत्सवात साजरा होत आहे. ठीक आहे. चला, श्री गोविंददादा इतापे हे पण या सणानिमित्त आज हिंदू मुस्लिम बांधवांना एक शुभेच्छा देणार आहे. काय सांगणार ना मेजर आपण या सणाबद्दल? आमच्या दावलवड गावामध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात. सर्व सण एकत्रित सगळं गुणगोविंदाने करतात. आमचा कसला वाद नाही, काय नाही. आम्ही गणपतीत मुस्लिम नाचत, आम्ही मोहरममध्ये नाचतो. एकोप्याने सगळे गुणगोविंदाने नामतो आम्ही सगळे याच्यात. आणि सगळं लहान असो मोठाले असो वयस्कर असो सगळे याच्यात सामील होतात. धन्यवाद. हाच संदेश आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. दावलवडगावमधील जे मोहरम आहे हा सण आणि आषाढी एकादश हे दोन्ही सण एकत्र आलेत. त्यामध्ये हिंदू बांधवांना बी एकादशीचे उपवास आहेत आणि मुस्लिम बांधव पण मोहरम निमित्त उपवास ठेवतात. आणि खिचडी आणि खिचडा हे दोन्ही बी एकत्रच आल्यामुळे आज याचा एक आदर्श इतर गावांनी घ्यायला पाहिजे. धन्यवाद. चेंज वार्ता न्यूज सभापती श्री अशोकदादा इतापे हे पण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे. आपण जाणून घेऊया त्यांचे 2 शब्द. आमचे एकादशी आणि मोहरम एकत्र येते. सर्व आम्ही एकत्र सर्व मिळून एकत्र सण करतो. आमच्या गावात काही जास्त वेळ काही नाही. सर्व सण गणपती असो किंवा असो सर्व मिळून करतो.